श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रींचे अनुभव या सत्रामध्ये आज आपण श्रींचे एक अनुग्रहित शिष्य श्री सुबोध शंकर कानेरे दादा राहणार सातारा यांचा अनुभव पाहणार आहोत. सुबोध दादा सांगतात की मला 4 बहिणी व आम्ही दोघे भाऊ असे आम्ही एकूण 6 जण. माझी सर्वात मोठी बहीण सौ सरिता तुलानकर अमरावतीला राहत होती. मी तिला सतत सांगायचो की राम नाम घे, बाकी काही करू नको. ती हो म्हणायची, घेते आहे म्हणायची. साधारण 2013ची गोष्ट असेल. ही माझी बहीण पुण्यामध्ये राहणाऱ्या तिच्या मुलाकडे म्हणजे मिलिंदकडे राहण्यास आली होती आणि ती परत आपल्या गावी म्हणजे अमरावतीला जाणार होती. तेव्हा तिचा मला फोन आला व ती मला म्हणाली, अरे सुबोध, मी उद्या अमरावतीला परत जाणार आहे. तुझी बरेच दिवस झाली भेट झाली नाही, तर येतोस का भेटायला? तो दिवस रविवारचा होता व दुपारचे 3 वाजले होते व दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी मला बँकेत कामावर हजर व्हायचे होते. मी विचार केला की आता पुण्याला गेलो तर रात्र होईल, तर मग परत केव्हा यायचे? मी थोडा वेळ विचार केला व श्री महाराजांना विनवणी केली. श्रींचा ताबडतोब निघ, परत तिची व तुझी भेट होणार नाही असा आवाज कानी पडला. मी एकदम चपापलो व लगेच पुण्याला जायला निघालो. तिकडे पोचायला मला रात्रीचे 10 वाजले. मला पाहून माझी बहीण, भाचा व त्याची पत्नी यांना खूपच आनंद झाला. त्या सर्वांनी त्यावेळी बाहेर जेवायला जाण्याचा बेत आखला होता. पण मला पाहताच माझ्या बहिणीने बऱ्याच दिवसांनी सुबोध आला आहे, त्यामुळे आम्ही दोघे येथेच गप्पा मारत जेवतो, तुम्ही बाहेरून जेवून या असे माझ्या भाच्याला व त्याच्या पत्नीला सांगितले. मी व माझ्या बहिणीने घरीच जेवण केले व आमच्या खूप गप्पा झाल्या. माझा भाचा व त्याची पत्नी बाहेरून जेवून साधारण रात्री 1 वाजेपर्यंत घरी आले. त्यानंतर ती सर्व मंडळी मला स्टँडवर सोडण्यासाठी आली. निघताना मी माझ्या बहिणीला राम नाम घे, राम नाम सोडू नकोस असे म्हणालो. तिनेही चालू आहे असे सांगितले. दुसऱ्या दिवशी तीही अमरावतीला तिच्या गावी निघून गेली व 2च दिवसांनी तिचे निधन झाले. मला माझ्या भाच्याने तसे कळविले, पण रजा न मिळाल्याने मी त्यांना तिचे सर्व कार्य आटोपून घेण्यास सांगितले. त्यानंतर साधारण 3-4 महिन्यांनी ती माझी बहीण माझ्या स्वप्नात आली. मी तिच्याशी स्वप्नातच बोलू लागलो. मी म्हणालो, अगं तू कशी काय आलीस व इतक्या दिवसांनी कशी काय आलीस? ती म्हणाली, सर्व कार्य पूर्ण होण्यासाठी इतके दिवस लागतात. श्री महाराजांनी परवानगी दिली असल्यामुळेच तुला आज सांगायला आले आहे की आता बाकी काही उद्योग करत बसू नकोस, फक्त रामनाम घे. मृत्यूनंतर नामाशिवाय आपल्याबरोबर काहीही येत नाही. तिच्या खांद्याला एक कसली तरी पिशवी दिसत होती. मी तिला त्या पिशवीबद्दल विचारले. ती पिशवी कसली आहे व त्यामध्ये काय आहे असे मी तिला विचारताच ती म्हणाली, आजपर्यंत जे रामनाम घेतले ते त्यात आहे, तेच आपल्याबरोबर येते. आता मी जाते असे म्हणून ती वाऱ्याच्या वेगाने आकाशात निघून गेली आणि मी झोपेतून एकदम जागा झालो. तेव्हा मला बहिणीला भेटायला लगेच जा हे श्री महाराजांचे शब्द आठवले व त्याचा अर्थही कळाला. खरंच रामनामाशिवाय सोबत काहीही येत नाही व सतत नाम घे हे जे श्री महाराज सतत सांगत असतात त्याची प्रचितीच जणू सुबोधदादांना आली. श्री महाराजांबद्दल आपणास काही अनुभव आले असतील व ते आपणास शेअर करायचे असतील तर स्क्रीनवर जो माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावर आपण आपले अनुभव शेअर करू शकता. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय.
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ.